राधे राधे. कालच्या गोकुळाष्टमीच्या आणि परवाच्या 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिनाच्या दोन्ही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज ना मी एकदम फार सगळ्यांचा जवळचा विषय घेतला बरं का. आणि म्हणजे प्रत्येक जणाला त्या विषयाचं अट्रॅक्शन असतं आणि कोणाला आपण छान स्लिम राहावं, आपण सुंदर दिसावं हे प्रत्येक व्यक्तीला वाटतं. ते बाई असू दे, पुरुष असू दे, कुठल्याही वयाचं छान दिसावं कोणाला नाही वाटत. असे फार कमी असतात की त्यांना नाही आम्हाला नाही वाटत, असे असतील पण फार कमी. तर आजच मी जे सांगणार आहे त्याच्या आधी एक दोन गोष्टी सांगते मी तुम्हाला. फ्लेक्स सीड तुम्हाला माहिती असेल तर त्या ना आजच सकाळी मी लावलं म्हणून लगेच म्हटलं तुम्हाला शेअर करते. फार छान असतात, पण मी नेहमी त्याच्यात वेगळं करून हे करते. त्यामुळे ना म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी त्यातले जे गुणधर्म जास्त पाण्यात उतरतात. फ्लेक्सीड सर्वसाधारण सगळेजण ना पाण्यात घालतात, उकळतात, मग त्याचं असं चिकट हे येतं ते लावतं, पण ते ना गाळायला लागतं, मग अर्धं ते खाली येतं, जेमतेमच आपल्याला मिळतं. तर माझी आयडिया जी मी आजच केली आहे त्यामुळे अगदी फ्रेश आयडिया असल्यामुळे, आणि मी जरा ऑइली दिसते कारण आंघोळ केल्यावर मी तेल म्हणजे आपलं साबण नाही लावला की ते जरा राहतं ते आणि छान वाटतं म्हणजे ते नंतर. तर ते ना मिक्सरमधनं काढा, कोरडेच फ्लेक्सीड मिक्सरमधनं काढून मग ते उकळा. म्हणजे मग ते उकळले ना ते गाळायला लागत नाही, ते डायरेक्ट थोडे क्रश झालेले एकदम बारीक ना काही नाही वाटत, ते छान बसतात आपल्या चेहऱ्यावर. सुकल्यावर अगदी गार पाण्याने तोंड धुवा, गरम कोमट पाणी घेऊ नका, म्हणजे आपले जे ब्रिंकल असतात किंवा काय हे असतं ना ते कमी होतं. आदनमधनं घरीच हा उपाय करा, फार छान उपाय आहे. कारण मला म्हणजे अनुभव आहे, कारण मी आज 71 वर्षाची आहे. त्या मनाने सुरकुत्या जरा कमी आहे, ते असलं काय काय केलं की जरा कमी होतात. ब्युटी पार्लरला नाही जायची गरज नाही पडत, म्हणून मी तुम्हाला एक टीप देते, ते करत असताना मिक्सरमधनं काढा. अजून एक गोष्ट मला सांगायची आहे की आजकाल म्हणजे सोशल मीडियावर फेसबुक असो इंस्टाग्राम कुठेही ते जे व्हिडिओ येतात त्यात जे येतात ना की तुम्ही पैशाला ॲट्रॅक्शन करण्याचे अमकं आणि ॲट्रॅक्ट होतो आणि करोडो रुपये मिळतात, हजारो रुपये मिळतात, हे करतात ते त्या ह्याच्यातनं मला जरा असं वाटतं की ते काय जादू आहे का अशी. पैसे हे तुम्हाला एकतर मेहनत खूप केल्याशिवाय मिळत नाहीत, शिक्षणाशिवाय मिळत नाहीत, किंवा मग जुगार बिगार खेळल्याशिवाय किंवा लॉटरी लागल्याशिवाय मिळत नाहीत. त्यामुळे आणि सर्वसाधारण पैसा म्हणजे तंगी असेल, काही प्रॉब्लेम असेल तर आपण अशा गोष्टींना पटकन अट्रॅक्ट होतो. पण तुम्हाला माहिती आहे की असा पटकन पैसा मिळत नाही, हेल्थ पण अशी पटकन मिळत नाही. त्यासाठीच मी आज हा उपाय सांगणार आहे. त्यामुळे हे रेग्युलर करा, कारण जेव्हा आपण ते रेग्युलर करतो ना मग आपल्या आपोआप मनात बसतं की हां हे आपण करायचं. कारण आता माझी जी मोठी सून आहे तिने पण असं हे केलं होतं, तिने म्हणजे वेट लॉससाठी म्हणजे, आणि आता ती इतकं छान पाळते की समजा मी आता तुम्हाला सगळं सांगीनच, तुम्ही जिमला न जाता पण खूप छान आपली हेल्थ अगदी स्लिम अँड ट्रिम, अगदी दीपिका पडुकोनसारखे नाही आहे ते, पण फारच बारीक हाडंबिडं फार दिसतात, एवढं पण बारीक नको. पण जाड पटकन सुटत नाही आपण जर रेग्युलर ते केलं तर. तर आता ती समजा आता आज तिने आईस्क्रीम खाल्लं किंवा श्रीखंड खाल्लं तर ती त्या दिवशी काही खात नाही इतर गोड. ती मेक शुअर करते की आता आम्ही असं काही नाही खाणार, की ते आपोआप तिला हे झालं. आता ते तिने ते कोर्स सोडून वर्षानुवर्ष झाली, पण हे सगळे नियम ती पाळल्यामुळे तिचं वजन आहे तेवढं कमी होतं, पण वाटेल तसं वाढत नाही. तर तेच म्हणजे मी तुम्हाला सांगते, खूप छान मला ते हे सेल्फ फिलिंग म्हणजे तुम्हाला ते काही गोष्टी ज्या सांगते त्या जर तुम्ही केल्यात आणि डोक्यात ठेवल्यात ना तर तुमचं वजन कंट्रोलमध्ये 100% राहील अशी मला म्हणजे आशा आहे तशी. सगळ्यात म्हणजे ज्या नोकरी करतात किंवा ज्या घरी असतात त्या म्हणजे टी व्ही बघायला वगैरे 1 तास 2 तास जेव्हा बसतात, किंवा ऑफिसमध्ये तर 5-6 तास 8 तास तुम्हाला बसायला लागतं. तर मेन काय करायचं
की 1 तास झाला ना की एवढं तर नक्कीच ऑफिसमध्ये पण चालतं, घरी तर चालतंच. एक 15-20 फेऱ्या मारायच्या, परत बसायचं. परत 1 तास झाला ना की परत हे जर केलं तर तुमचे कॅलरीज बर्न होतात आणि तुमचं वजन किंवा पोटाचा घेर कमी व्हायला फार उपयोगाला पडतं. दुसरं अगदी सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांना माहिती असेल पण मी परत एकदा तुम्हाला ते रिमाइंड का करते की साखर, शुगर जी अत्यंत बॅड कोलेस्टेरॉल वाढण्याची, ते कॅलरी बॅड वाढवते. तुम्ही जर ते म्हणजे काय बरं पास्ता पिझ्झा हे खा, थोडं खा. ज्या दिवशी हे खाल त्या दिवशी दुसरं काही असंच नाही ना खाणार, याची काळजी घ्या. कारण आयुष्यभर थोडी तुम्ही काही न खाता राहणार. पण ते असा ना नियम करा की आज मी ब्रेड खाल्ला किंवा काय खाता बरं तुम्ही, इवन चिप्स खाल्ले, हे असं काय काय तुम्ही खाल्लं ना तर तुमच्या दंडामध्ये, तुमच्या थाईजमध्ये ना आणि पोटामध्ये ते फॅट वाढते, कळलं की नाही. आणि मग आपल्याला वाटतं अरे आपण काय एवढं पाळतो तरी असं का होतं का, हे पण तुम्हाला खूप मॅटर करतं. त्यामुळे शुगर ही बॅड कॅलरीज वाढवणारी आहे, बॅड कोलेस्टेरॉल वाढवणारी आहे. त्यामुळे नेहमी जपायचं की शुगरचं कंटेंट जेवढं कमी कराल तेवढं तुम्हाला चांगलं आहे. हे रेग्युलर पाळलं की झालं ना. तुम्ही आज जर का मी समजा केक खाल्ला तर आज मी मेक शुअर करेन की परत असं काही हेवी काही खाणार नाही ज्यात शुगर भरपूर आहे, ज्यात मैदा आहे, ज्यात असं सगळं आहे ते खाणार नाही. असा जर विचार केला की फार सोपं होतं. हो, करून तर बघा. दुसरं म्हणजे तुम्हाला प्रोटीन इंटेक खूप व्यवस्थित खायला पाहिजे. म्हणजे डाळी असतात, राजमा असतो किंवा चणा, पनीर, या गोष्टी तुम्ही जर खाल्ल्यात तर खूप छान आहे. आणि मेक शुअर की दिवसातनं एवढं काही गोष्टी तुमच्या जातील तर आपोआप तुमचं ना वजन मेंटेन राहतं. फायबर म्हणजे काकडी म्हणा, तुमचं ते पपई म्हणा किंवा टरबूज म्हणा किंवा हिरव्या भाज्या वगैरे, ह्यात तुम्हाला माहितीच आहे फायबर खूप असतं. तर त्या खाल्ल्याने सुद्धा तुम्हाला वजन कंट्रोल खूप छान होतं. आणि ना एक वेगळा, कारण काय हे सगळं तुमच्या शरीराला आवश्यक असल्यामुळे ना एक वेगळाच ग्लो तुमच्या चेहऱ्यावर येतो. आणि दुसरं फार महत्त्वाचं जे म्हणजे बरेच जण सांगतात की नाही मला माहीत नाही, पण मी जे वाचलं, मला जे पटलं ते मी तुम्हाला सांगते. मी तुम्हाला सांगितलंच आहे की मला पटलं तर मग मी सांगते. तुमची झोप पण व्यवस्थितच झाली पाहिजे, कळलं की नाही. नाहीतर ना बेली फॅट वगैरे जास्त वाढतं. ते तुम्हाला जर म्हणजे स्ट्रेस हार्मोन जर वाढले तर तुम्हाला ते खूप वाईट. त्याने कारण काय मी एवढं झोपणार, 2-2 वाजेपर्यंत टी व्ही बघायचा आणि मग 5-6 वाजता नोकरीला जायचं म्हणून उठून हे, तर तुमची झोप पूर्ण होत नाही. त्याने पण तुमचं बेली फॅट वाढते किंवा तुमचं वजन वाढतं. लक्षात ठेवा. ठराविक 11ला मी झोपणार आणि 6ला उठणार किंवा व्हॉटेवर, असं तुम्ही नक्की करा. हे फार गरजेचं आहे, कळलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे की तुमचं स्ट्रेस लेवल तुमची अत्यंत कमी पाहिजे. बाकी म्हणजे संसाराची, पैशाची वगैरे तर ती तर जमेल तेवढी कमी करा. पण साधं तुम्ही आता समजा जुना कुठला तरी ब्लाऊज घातला आणि तो आला नाही की स्ट्रेस येतो. एखादा ड्रेस घातला आला नाही की स्ट्रेस येतो. आपल्या बरोबरची मुलगी डाएट करून एकदम स्लिम झाली, आपल्यावर अजून फरक पडत नाही, झाला स्ट्रेस आला. हा स्ट्रेससुद्धा तुम्हाला बारीक करतो माहिती, आपलं जाड करतो माहिती आहे का. स्ट्रेस लेवलने पण तुमचं ते बेली फॅट किंवा हाताचे हे वाढतं. कारण स्ट्रेस वाढला की हे सगळं जे बॅड कोलेस्टेरॉल वगैरे ना जमायला सुरुवात कर. आणि त्याच्यासाठी म्हणून ते नामजप, जरा जरी स्ट्रेस झाला तुम्ही सवय करा, आपोआप ते तुम्हाला आवडतं नाम डोक्यात येतं. जेव्हा तुमच्या लक्षात येतं तुम्हाला स्ट्रेस आला की लगेच ते बदलायचं आणि ते नामजपाला करायचं. आणि हे कपालभाती अत्यंत चांगलं आहे, सकाळी उठून करायचा. अनुलोम विलोम ह्या 1-2 गोष्टी करा. किती सोपं हे ना एकदा प्रॅक्टिस केली की तुम्हाला
वाटलं तरी ते चेंज होत नाही, आपोआप डोक्यात येतं, अरे मी आज हे खाल्लं ना, मग आज हे मी कमी खाईन, आज मी हे खाल्लं ना तर आज हे मी कमी खाईन. आपोआप होतं. 1 तास चालणं आपोआप होतं. त्यासाठी वेगळं तुम्हाला काही करायला लागत नाही. सवय झाली की तेवढं 5 मिनटं 10-5 फेऱ्या मारायला ऑफिसमध्ये पण कोणी नाही म्हणणार नाही, कारण आजकाल सगळे हेल्थ कॉन्शियस झालेत. त्यामुळे तुमच्या बॉसला पण हेल्दी राहायचं असतं. त्यामुळे तो 1-2-4 मिनटं इकडे तिकडे गेल्याने काही तो म्हणेल असं मला वाटत नाही. म्हणजे त्यामुळे हा प्रयत्न करा. ब्रेकफास्ट तुमचा लंच टाईम झाल्यावर तर जास्तीत जास्त कसं तुम्हाला फिरता येईल असं बघा, आणि नक्की तुमचं वजन कमी होईल जिम बीममध्ये न जाता हे नियम तुम्ही पाळलेत तर. आणि ऑल द बेस्ट सगळ्यांनी हे आपल्या घरात तुम्हाला खूप त्याचा फायदा होईल. आता आपल्या 2च राशी राहिल्या आहेत, कुंभ आणि मीन. कुंभ राशीचा अधिपती आहे शनी असतो, कळलं की नाही. वायू आर्द्र स्थिर रास आहे, ही सकारात्मक आहे. कुंभराज फार चांगली. हे लोक उंच आणि छान असतात, दिसायला सुंदर चेहरा, दात जराचे खराब असतात त्यांचे, बुद्धिमान, कोणी त्यांना फसवू शकत नाही. अडचणी वगैरे आल्या तर खंबीरपणे उभे राहतात ते. कारण स्मरणशक्ती अत्यंत उत्तम असते, समाधानी असतात, पण थोडे एकलकोंडे असतात, कारण फार असे आवडत नाही त्यांना जवळ वगैरे असं, म्हणजे ग्रुपमध्ये वगैरे असं. टॉन्सिल्स, रक्तदाब आणि दाताचे विकार होतात. फ्रॅक्चर होण्याची शक्यता कुंभराशीच्या लोकांना जास्त असते. आणि आता शेवटची रास म्हणजे 12वी रास मीन, ज्याचा अधिपती असतो गुरु, स्वामी गुरु असतो. ही जलरास आहे, थंड आहे. कारण मीन म्हणजे त्याचे द्विस्वभाव आहे, म्हणजे यांचे स्वभाव फिक्स नसतात. जिथे इथे पण जाऊ शकतात, जिथे आपण खात्री देऊ शकत नाही. कमी उंचीचे असतात, हातपाय त्यांचे लहान असतात, स्वप्नाळू असतात, चिंतनशील असतात, इमानदार असतात, स्पष्ट वक्ते असतात, कळलं की नाही. दुसऱ्यांना मदत करतात, आणि स्पष्ट वक्ते असतात आणि महत्त्वाकांक्षी पण असतात, सुशील असतात, नम्र असतात, पण ना खूप भावनिक असतात. एखाद्याने काय झालं लगेच भावनेने म्हणजे हे करतात. त्यावेळेला बुद्धीपेक्षा ते मनावर जास्त त्यांचा प्रभाव म्हणजे प्रभावी असतो, कळलं की नाही. त्यांच्या पायाचे त्रास, टाचेचे त्रास, कळलं की नाही, आतड्याचे रोग, रक्ताची कमतरता, असं सगळं असतं. तर अशा प्रकारे तुम्ही सगळे या राशीचं तर मी सांगितलं, पण मेन जे मी बेली फॅट कमी करायचं आहे ते तुम्ही हे नक्की पाळा. आणि एक लक्षात ठेवा, आज केले की उद्या बारीक होत नाही. आज केलं ते जे पैशाचे की आज केले की उद्या करोडपती होत नाही. कारण त्यांना पण विचारावंसं वाटतं मला, तुम्ही झालात का करोडपती? कारण जेव्हा तुम्ही सांगता तर तुम्ही आधी करोडपती व्हा, मग आम्हाला सांगा असं मला वाटतं. राधे राधे.